नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2. आणि सध्या तुम्ही प्रकरण ऐकताय देवा दगडफोडीचं मांजरीवाडीतलं आगमन. आणि आज या प्रकरणाचा दुसरा भाग. त्या थंड रात्री देवा दगडफोडी अंगणात उघड्यावर झोपला होता. त्यावेळी हवेत गारवा आणि अंगाला झोंबणारं वारं सुटलेलं होतं. त्या रात्री परसू दाजी काकांच्या खोलीत त्याच्या पलंगाखाली बाजूलाच वाकळ घालून झोपला होता. तर इंदू आजींच्या खोलीत राणीची आई आणि तिची भावंड आणि इंदू आजी झोपल्या होत्या. आणि राणीच्या खोलीत अन्नी तिच्या पलंगाखालीच सवयीप्रमाणे वाकळ घालून झोपला होता. तसं त्याला दाजी काकांनी आपल्याजवळ झोपायला नेण्याचा प्रयत्न केला होता, तरी तो आ आ आ आज्जे करत राणीच्याच खोलीकडे जात होता. शेवटी कंटाळून इंदू आजी राणीला म्हणाल्या, राणी, मी काही अन्नीला वर झोपवत नाही, नाहीतर त्याचा पाय वगैरे बाळाला लागेल, तो खालीच झोपू दे. तशी राणीनं मान हलवली होती. राणीला वाटलं, चला सध्या तरी ह्या वेड्याला पलंगावरनं लाथ मारून खाली लोटायचा त्रास वाचला. त्या रात्री इंदू आजी दार नीट लावलंय का नाही हे बघायला दाराजवळ गेल्या. तेव्हा देवाची आठवण येऊन त्यांनी दार उघडून अंगणात बघितलं तर बिचारा देवा गारव्यात पाय पोटाशी घेऊन झोपला होता. तशा इंदू आजी कळवळल्या. त्यांनी आत जाऊन एक वाकळ आणून ती झोपलेल्या देवाच्या अंगावर हलकेच घातली. तसा देवा एकदम जागा झाला. ती वाकळ झटकन काढून तो इंदू आजींना म्हणाला, आजी, माया अंगावर वाकळ टाकू नगस. म्या कवाच वाकळ अंगावर घेत नाही. देवान या काळा फडका माझ्या डोल्यावर टाकलाय तेवढा मनापूर. तू आता माया अंगावर फडका टाकू नगस. तेव्हा काही न बोलता इंदू आजींनी हलकेच आपले डोळे पुसून त्या वाकळ घेऊन आत गेल्या आणि त्यांनी आपल्या मागे दार लावून घेतलं. त्या रात्री इंदू आजींना अंथरुणात पडल्यावर असं वाटलं की असं आयुष्यभर डोळे झाकून राहणं किती भयंकर आहे. त्या गांधारीनं फक्त आपल्या पतिधर्मासाठी आपले डोळे झाकले होते, तर ह्या दगडफोडीनं सगळ्या जगासाठी आपले डोळे झाकलेले आहेत. त्यांना वाटलं कुणीही असं डोळस आंधळं होऊन जगू नये. त्या जगण्याची किंमत अगदी शून्य असते. या सगळ्या विचारांनी इंदू आजींनी क्षणभर आपले डोळे गच्च बंद करून बघितलं आणि त्या काळोखात त्या स्वतःच घाबरल्या होत्या. नंतर पटकन डोळे उघडून त्या पुटपुटल्या, देवा पोरा आता झोप, सकाळी तुला लवकर उठायचं आहे. आणि त्या दिवसभरच्या त्रासानं श्रमानं स्वतः गाढ झोपी गेल्या. देवा अगदी पहाटे काळोख असतानाच उठला. तेव्हा दाजींचा सगळा वाडा जागा झाला होता. देवानं अगोदर 4 बादल्या थंड पाणी मागून त्या अंगणाच्या खालीच आपली आंघोळ आटोपली. दात घासून त्यांनी खळाखळा चुला भरल्या आणि ओलेत्यानं अंगणात येऊन बसला. तेव्हा त्याचं ते उलट्या पिसाचे उभे केस वाऱ्यावर थरथरत होते. इंदू आजींनी लगेच त्याला तांब्याभर घट्ट गुळाचा चहा, परातभर गुळ पोहे त्याच्या पुढे ठेवले. तेव्हा तो इंदू आजींना म्हणाला, आजी, यो काय हाय? इंदू आजी गहीवरून म्हणाल्या, पोरा, गरम चहा आणि गुळपोहे आहेत. चल पोटभर खाऊन घे, नंतर तुला तांब्याभर गरम गरम दूध देते. तसा देवा सावकाशपणे म्हणाला, आजी, यो समदा हातनं उचल आणि मला भाकऱ्याची चवळ आणि रातचा कोरड्यास असेल तर तो देऊनशान 10-12 कांदा आणि मिरच्या दे आणि मला वाटीभर गोडे तेल दे, भाकऱ्यावर वरून घालाया. तशा इंदू आजींनी बरं म्हणून लगा भाकऱ्या थापल्या. तेव्हा राणीची आई डबडं घेऊन रानात गेलेली होती. देवा न्याहारी करत असताना दाजी काका तिथे खोकत आले. तसा देवा त्यांना म्हणाला, मालकानू, म्या बराबर 8 वाजिता कातळ फोडाया लागणार असा सांगावा तुम्ही गावाला धाडा. त्या येळेला तथ कुणी आलं आणि काय वांगाळ झालं तर मग म्या जबाबदार नाही. तसं दाजी काका बरं म्हणाले आणि त्यांनी लगेच परसूबरोबर तसा सांगावा गावातल्या वाड्यात आणि घरोघरी पाठवला. दाजी काकांच्या अंगणात अनेक गावकरी, बायका, पोरटोरं पुन्हा जमली. परसू जेव्हा तसा सांगावा घेऊन आमच्या वाड्यात आला तेव्हा आमच्या इरली काकू एकदम रडत बाहेर येऊन म्हणाल्या, अरे परसू, त्या दगडफोडीला काल या नदीवरची ती सगळी कातडं मी फोडायला सांगितली आहेत असं सांग. आणि बिचारा परसू सांगतो अक्का असं म्हणून निघून गेला.
देवा दगडफोडी आज कातळ फोडणार म्हणून पुन्हा एकदा सर्व मांजरीवाडी दाजी काकांच्या अंगणात जमली होती. तेव्हा देवा एक अख्खं विडीचं बंडल घेऊन भसा त्या विड्या ओढत अगदी दगडासारखा शांत बसला होता. त्यावेळी दाजी काकांनी सर्वांनाच धोक्याची सूचना देऊन त्या सर्व गावकऱ्यांना परत माघारी पाठवलं होतं आणि साधारण 7 वाजता मुंगळ्या रुही धावत पळत दाजी काकांच्या अंगणात आले. तेव्हा दाजी काका त्याला म्हणाले, मुंगळ्या, आता 2 दिवस तू इथे फिरकू नकोस. नंतर कातळ फुटलं की परसू तसा सांगावा तुला घेऊन देईल. मुंगळ्या बरं मालकांहून म्हणत सातमाईच्या वाड्यावर ते दोघं न्याहारीसाठी गेले. जाताना रस्त्यात मुंगळ्या रुईला म्हणाला, रुया, त्यो डोकरा त्यो कातळ फोडाया 2 दिवस लागतील असं बोंबाला होता. आता रुया, म्या या 2 दिवस लंगड्या किन्नाच्या वाड्यावर जातो. मना आता दारू पियाची हाय. मग कातळ फुटला का म्या आपल्या जमिनीत खपणारे, तेव्हा म्या किन्न्याच्या वाड्यावर जाऊ का? तेव्हा समंजस रुई म्हणाली, तुम्ही जावा, पण रातच्याला लवकर घरला या. आणि मग ती दोघं सातमाईंच्या वाड्याकडे आली होती. नंतर दुपारी जेवून खाऊन मुंगळ्या रुईला म्हणाला, रुया, मी किन्नाच्या वाड्यावर जाऊन येतो. तशी रुही काही बोलली नाही. तरी ती त्याला जाताना म्हणाली, पण धनी, तुम्ही तथ आता जाऊन शान कंचं काम करणार आहे ती? तेव्हा मुंगळ्या हसत म्हणाला, रुया, म्या तथ जाऊन शान बाभळीच्या शेंगात वाढणारे. त्यावेळी किन्ना काका आमच्या मुंगळ्याच्या 2 दिवस का होईना ते येण्यानं प्रचंड खुश झाले होते. मुंगळ्या दुपारी का गेला तर त्याला ती किन्नाची झोपडी साफ करून त्या कातकरी तरुणीकडे सौदा करायला जायचं होतं. तसंच तिथून 2 कोंबड्या रात्री शेकोटीवर भाजायला आणून दारूच्या 2 बाटल्या आणायच्या होत्या. आज मुंगळ्या काही दिडक्या कमवून फुकट दारू कोंबडीची तंगडी चोखणार होता. तरीही त्यावेळी तो मनात म्हणाला, रुही, हे फक्त हे 2च दिवस आहे बरं का. इथे दाजी काकांच्या वाड्यातनं देवाना बरोबर 7:30 वाजता पुन्हा 10-12 भाकऱ्या दह्यात गोडं तेल आणि मिरचीचा ठेचा घालून ते हादडून वर घटाघटा 2 तांबे दूध प्यायला. आणि तो उठून दाजी काकांना म्हणाला, चला मालकानू, मला आता कातळाच्या जमिनीकडं घेऊन शान चला. तसं दाजी काकांनी आणि परसूनी त्याला त्या कातळाच्या जमिनीकडे नेऊन त्या कातळासमोर उभं केलं. आणि दाजी काका म्हणाले, देवा, तुझ्या समोर कातळ आहे. तसं देवानं आपल्या पायातली घुंगराची चाळ काढून ठेवली. आपली घुंगरं लावलेली काठीही दूर ठेवली. आणि तो सरळ ताठ उभा राहून दाजी काकांना म्हणाला, आता तुम्ही दोघं बी बाजूच्या शेतामध्ये जाऊन शान खाली बसून शान राहा. आता हात कोणी पण फिरकायचा नाही एवढा ध्यानामध्ये ठेवा. आणि काय पण झाला तरी बी म्या माही घुंगरू वाजवल्या बिगर हात यायचा नाही. माही घुंगरं वाजली का तुम्ही हात हंडाभर पाणी घेऊन शान यायचा आहे. आणि दाजी काकांनी आणि परसूनं बरं म्हटलं आणि ते सरळ आपल्या रानफुलांच्या झोपडीत जाऊन बसले होते. इथे सर्वत्र सामसूम झाल्यानंतर देवा तसाच 10 मिनिटे आजूबाजूचा कानोसा घेत स्तब्ध उभा राहिला. नंतर त्याने आपलं आखूड धोतर आणि वरचा कुर्ता सावकाश काढून बाजूला ठेवलं आणि तो संपूर्ण नग्नावस्थेत काही पुटपुटत उभा राहिला. त्यांनी एकदम आपले दोन्ही हात वर केले आणि तो जोरात म्हणाला, जय इता, जय वेतोबा, जय यमाई, जय हनुमान, जय अंबाई. म्या आता माया डोल्यावरचा फडका उतरवितो. आणि त्यांनी झटकन ते फडकं डोळ्यावरनं दूर केलं. पण नंतर तो डोळे बंद करून तसाच उभा राहिला. थोड्या वेळानं त्याने आपले डोळे झपकन संपूर्ण उघडून त्या समोरच्या कातळाकडे बघितलं. तेव्हा क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. पण नंतर त्याच्या समोरचं ते मोठं कातळ त्याला स्पष्ट दिसलं होतं. ते भलं मोठं शून्यासारखं गोल कातळ कुणी आणून ठेवल्याप्रमाणे त्या जमिनीच्या अगदी मधोमध उभं होतं. जणू पाताळात आपले खोल पाय रोवून ते ताठ उभं होतं. देवानं लगेच आपले दोन्ही पाय जमिनीवर पसरवून ते घट्ट रोवून तो ताठपणे आपले दोन्ही हात पोटाच्या खाली धरून तो आपल्या लाल डोळ्यांनी त्या कातळाकडे एकटक बघत राहिला. त्यावेळी तो हळूहळू पुटपुटत होता,
फूट कातळा फूट, तुझ्या आतमधला कोंब बाहेर येऊन दे. कातळा फूट, तुझ्या आतमधला कोंब बाहेर येऊन दे. आणि आश्चर्य म्हणजे हळूहळू भेगा पडून तिथली सगळी जमीन भूकंप झाल्याप्रमाणे हालायला लागली. तेव्हा ते कातळ अगदी लोण्याचा गोळा असावा तसा त्याला भेगा पडून पडून फुटायला लागलं होतं. त्या कातळाच्या आजूबाजूला एखादं कारंज वर उसळावं तसं त्या कातळाच्या चारी बाजूंनी त्या कातळाचा भुस्सा पडायला लागला. तसंच तेव्हा त्या कातळाबरोबर तिथले असंख्य दगड धोंडे अगदी विरघळून त्याची माती माती झालेली होती. मुंगळ्यानं बांधलेले ते दगडाचे बांध आता तिथे नव्हते. फक्त देवाच्या पाठीमागचा बांध तसाच होता. आता ते कातळ गोलाकार बाजूबाजूनं फुटत फुटत चालले होते आणि आजूबाजूच्या त्या कातळाचा भुस्सा वाऱ्यानं उडायला लागला होता. देवा साधारण 15 मिनटं डोळ्यांची पापणीसुद्धा न हलवता त्या कातळाकडे बघत उभा होता. पण अचानक त्याचं सगळं शरीर थरथरायला लागलं, डोळ्यांची उघडझाप व्हायला लागली. तसं ते कातळ फुटणं थांबलं, ती आजूबाजूची जमीन हालायची थांबली. तसं त्याला जाणवलं की आता कातळ फोडणं थांबवलं पाहिजे. आणि त्याने नीट बघितलं, ते कातळ आता अर्धं फुटलं होतं. देवानं चटकन आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली, आपले कपडे भराभर घातले. त्या एवढ्याशा श्रमानं त्याला भयंकर थकवा आला होता. नंतर त्यांनी चाचपडत आपल्या पायात घुंगरचाळ बांधून आपली काठी हातात घेतली आणि तो अंगात भूत शिरल्याप्रमाणे गोल गोल नाचत, एक पाय आपटत, आपली काठी हवेत हलवत नाचत नाचत म्हणायला लागला, देवाच्या दयेनं कातळ फुटला आणि आतमधला कोंब भुईवर आला. देवाच्या दयेनं जमीन मोकळा झाला. आणि तसं नाचताना देवा इतका दमला, त्याला विलक्षण तहान लागली होती. त्यावेळी तो आंघोळ केल्याप्रमाणे घामानं भरून गेला होता आणि आता त्याला विश्रांतीची फार आवश्यकता होती. इकडे रानफुलांच्या झोपडीत बसलेल्या दाजी काकांनी आणि परसूनं देवाच्या त्या घुंगरांचा आवाज ऐकला तसे ते दोघे पटकन उठले. दाजी काका म्हणाले, चल पोरा, ती घागर भरून घे, तांब्या घे. आणि ते दोघंही ती भरलेली कागर आणि तांब्या घेऊन त्या कातळाच्या जमिनीजवळ आले. ती खबरदारी म्हणून दाजी काका जोरात म्हणाले, देवा आम्ही येऊ का? आणि देवानी जोरात या म्हटल्यावर दाजी काका परसू तिथे गेले. तेव्हा ते नाचणाऱ्या देवाकडे आणि त्या अर्ध फुटलेल्या कातळाकडे बघत राहिले. त्या दोघांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्यासमोर ते भलं मोठं कातळ अर्ध होऊन आता जिथे तिथे त्या कातळाचा भुस्सा भरला होता. परसू आणि दाजी काकांनी लहानपणापासून दगडफोडीच्या अनेक दंतकथा ऐकल्या होत्या, पण आज मात्र त्या दोघांनी दगडफोडीची ती करामत प्रत्यक्ष पाहिली होती. देवा ते दोघेजण आले तर अतिशय दमूनही नाचतच होता. ते बघून दाजी काका त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, देवा आम्ही आलो आहे. तसं नाचता नाचता देवा म्हणाला, मना पाण्याचा तांब्या भरून शान देवा. परसूनं पटकन तो भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या हातात दिला. तेव्हा तो तांब्या हातात घेत देवा नाचायचा थांबून त्यांनी चटकन थरथरत तो पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. नंतर तो ते घागरभर पाणी पीतच राहिला. जेव्हा ती पाण्याची घागर संपली तेव्हा एकदम खाली बसून म्हणाला, मालकानो, या कातळ येताळावानी भारी आहे, पत्या म्या उद्याच्याला फोडून देतो. पण आता वाईच हात धरून शान मना वाड्याकडं न्या. तेव्हा दाजी काकांनी आणि परसूनी त्याला दोन्ही बाजूला एखाद्या आजाऱ्यासारखं धरून वाड्याकडे आणून अंगणात बसवलं. तेव्हा देवा म्हणाला, मालकानो, तो कातळ अर्धा फुटलाय, पण तथ कोणाला जाऊ देऊ नकासा. कातळ पुरा फुटल्या बिगर तथ कुणी पण जायाचा नाय. तसे दादू काका परसूला म्हणाले, जा परसू, सगळ्यांना गावात तसा सांगावा दे. आणि अंगणातून जोरात ओरडले, आये, देवाला लवकर काहीतरी खाणं. त्यावेळी इंदू आजींनी दगडफोडीत दमून येणार हे माहीत असल्यामुळे त्यांनी आणि राणीच्या आईनं 4 टोपल्या भाकऱ्या मुगाचं कोरड्यास अगोदर करून ठेवलं होतं. तसंच सुपात मिरच्या आणि कांदे भरून ठेवले होते. दही, ताक हे सगळं आणून इंदू आजींनी अंगणात ठेवलं. तेव्हा देवाची झालेली ती दयनीय परिस्थिती बघून त्यांना खूप वाईट वाटलं.
इंदुआजींना माहिती होतं दगडफोडी आपल्या शरीरातली सगळी ऊर्जा डोळ्यात एकवटून त्या ऊर्जेनं तो कातळ किंवा तो दगड फोडतात. तेव्हा त्यांना विश्रांतीची आणि अन्नाची अतिशय गरज असते. देवापुढे ते सगळं जेवण ठेवत त्या म्हणाल्या, देवा हे सगळं खाऊन घे, नंतर झोप घे. मी आज अख्खा बोकड आणला आहे तुझ्यासाठी. तसं देवा म्हणाला, आज्ये मना दर अर्ध्या तासानं खायला काय पण दे, आणि द्वापारच्याला म्हणा 3 बाटल्या दारू, आणि सांच्याला पण म्हणा 3 बाटल्या दारू पाहिजेत. आणि तो एकदम थांबून म्हणाला, आज्ये तो कातळ लय भारी आहे, त्यो फोडताना म्या पार दमलू, पण उद्याच्याला म्या तो कातळ फोडूशान टाकतोय बघ. हे ऐकताच इंदुआजींना फार आनंद झाला होता. त्यांना त्यावेळी वाटलं, आई अंबेनं आमच्यावर ही कृपा केली आहे. जर हा दगडफोडी 8 दिवस इथे राहिला असता तर त्यांना आणि राणीच्या आईला नक्कीच दवाखान्यात जाऊन विश्रांती घ्यायला लागली असती, कारण दिवसभर आणि संध्याकाळभर राणीची आई आणि इंदुआजी त्या देवा दगडफोडीची उन्नवारी करताना फार थकल्या होत्या. त्या दिवशी आलेल्या सर्व गावकऱ्यांना दाजी काकांनी देवाला विश्रांतीची गरज आहे म्हणून परत पाठवून दिलं. आलेल्या मुंगळ्याला इंदुआजी म्हणाल्या, मुंगळ्या अर्ध फोडलेलं कातळ पाहू नये, उद्या ते सगळं फुटेल तेव्हा तू परवा तिथे जाऊन बघ. आता इथं काहीही न मागता तू जा. तसा बेरकी मुंगळ्या जरा वेळ देवा काही बोलतोय का म्हणून वाट बघत राहिल्या, पण नंतर निघून गेला. दुसऱ्या दिवशीही अगदी पहिल्या दिवसासारखंच घडलं. पण आता त्या कातळाच्या जमिनीत ते कातळ नव्हतं, तर ती सगळी जमीन त्या काळ्या भुशांनी भरून गेली होती. यावेळी मात्र आपले थकलेले लाल डोळे झाकताना देवाला क्षणभर सभोवती बघायची भयंकर इच्छा झाली होती, पण त्याच्यात त्या पाहण्याचा काय परिणाम होईल याची कल्पना असल्यामुळे त्याने आपले डोळे अगोदरच गच्च झाकून घेतले आणि त्यांनी एक वार आपल्या मानेला झटका देऊन आपल्या डोळ्यावर तो काळा फडका गच्च बांधून घेतला होता. जेव्हा ते कातळ संपूर्ण फुटलं गेलं तेव्हा तिथे एकही दगडधोंडा नव्हता. मुंगळ्यानं दगडाचे घातलेले बांध जणू वितळून गेले होते आणि सगळं गाव नंतर मात्र त्या कातळाच्या जमिनीला पाहायला धावलं होतं. तेव्हा मुंगळ्या आणि रुहीनं बघितलं, आता ती कातळाची जमीन त्या काळ्या कातळाच्या भुश्यानं भरून उघडी पडली. त्याचवेळी मुंगळ्याला आणि रुहीला जाणवलं, कातळाची मोकळी झालेली ती जमीन भल्ली मोठी आहे. अगदी दाजी काकांच्या मोठ्या शेता एवढी मोठी ती जमीन आहे. त्यावेळी दाजी काका त्याला पटकन म्हणाले सुद्धा, अरे मुंगळ्या हे कातळाचं शेत बरंच भलं मोठं निघालं की, तू या जमिनीत झोपडं बांधू नको, तू इथं शेती कर. मुंगळ्या आणि रुहीला त्यामुळे अतिशय आनंद झाला. तिथे आलेल्या सर्व गावकऱ्यांनी यल्लम्मा देवीच्या अंगाऱ्याप्रमाणे प्रसाद म्हणून तिथला तो कातळाचा भुस्सा चिमूटभर घेऊन आपल्या देवघरात ठेवण्यासाठी नेला होता. आमच्या आजीनं मात्र आमच्या वाड्यात भुस्याच्या रूपानं का होईना ते कातळ वाड्यात नको म्हणून आमच्या वाड्यातल्या कोणाला चिमूटभरसुद्धा तो भुसा आणू दिला नव्हता. त्या दुसऱ्या दिवशी देवा दगडफोडीनं खाऊन भरपूर विश्रांती घेतली आणि अगदी पहाटे परसूनं त्या दगडफोडीला मिरजेला नेऊन पोचवण्यासाठी बैलगाडी जुंपली. तेव्हा दाजी काकांनी बैलगाडीत एक गुळाची ढेप, एक शेंगाचं, ज्वारीचं आणि डाळीचं अशी 3 पोती ठेवली. एक तेलाचा डबा, 4 कोंबड्या, 4 दारूच्या बाटल्या, 12 विडीची बंडलं, तसंच भाकऱ्या, उसळी आणि रात्रीचं कोंबडीचं कोरड्यास, कांदे, मिरच्या सगळं काही त्या बैलगाडीत भरून देवाच्या हातावर काही नगद रुपये ठेवताना त्याला धोतर आणि कुडतेसुद्धा देण्यात आले. परसूनं जाताना मुंगळ्याला शेतांना पाणी पाजायला सांगण्यासाठी त्याला सगळीकडे शोधलं, पण तो कुठेच त्याला मिळाला नाही. त्यावेळी झोपडीत असलेली रुया आलेल्या परसूला म्हणाली, धनी कामासाठी 4 दिवसाला सोलापूरला गेली आहे, ती आली मी त्यांना तुमचा निरोप देते. हे ऐकून परसू रागानं म्हणाला, 4 दिवसांनी म्या येतोय, मग त्याला भाऊ पाठवू नको त्या टायमाला. आणि आत लपलेला मुंगळ्या हसला होता. खरं तर ते शेतातलं कातळ फुटलं तेव्हा धूर्त मुंगळ्या रुहीला म्हणाला होता, रुया आपण आता आपल्या जमिनीवर जायचा नाही. तो परसू उद्याच्याला त्या दगडफोडीला मिरजेला पोचवायला 4 दिवसासाठी जाणार, तेव्हा तो शेतात पाणी पाजायला मना बघन. तेव्हा म्या झोपड्यामध्ये लपून शान बसतो. तो आला की तो त्याला सांगून शान टाक, म्या सोलापूरला गेलो, 4 दिवसांनी परत येणार.
आता रुया म्या माह्या जमिनीत खापणार. तो जाऊन शान सातमाईच्या वाड्यामधनं भाकऱ्या घेऊन शान यायचा आणि 4 दिवस आपण बसून खायचा. हे मात्र रुहीला पटलं. आमच्या मांजरीवाडीत गावकऱ्यांनी त्या मुंगळ्याच्या कातळाच्या जमिनीचं 4 दिवस फार कौतुक केलं आणि नंतर सगळे आपापल्या कामात दंग होऊन गेले. आम्हीही सगळी सातमाईंच्या वाड्यातली मंडळी ती कातळाची जमीन बघून आलो. फक्त आमची आजी आणि चुलीजवळ रडणाऱ्या इरली काकू मात्र गेल्या नव्हत्या. आमचे शिवा काका ती कातळाची जमीन बघून म्हणाले, आये आता दाजीने ती कातळाची जमीन त्या मुंगळ्याला फोडून दिली आहे आणि आये ती जमीन आता दाजीच्या शेतजमिनी एवढी मोठी आहे, तेव्हा आता त्याचं तो बघून घे, तू त्याला इथून भाकऱ्या देणं बंद करून टाक. माझी आजी वैतागून म्हणाली, अरे शिवा, आत्ताच त्या मुंगळ्याला ती जमीन मोकळी करून मिळाली आहे. आता त्याला तो कातळाचा भुसा काढायला चांगले 4-5 महिने लागतील आणि त्याचा रामशा आईच्या अंगावरचं दूध पिणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पदरात 4 भाकऱ्या घातल्या तर आपलं काय नुकसान होणार आहे रे? अरे शिवा, पोरं आपल्या शिळ्या भाकऱ्या आपली जनावरं खातात. त्यांनी 2 ताज्या भाकऱ्या खाल्ल्या तर आपलं काय कमी होणार आहे? त्यात तुझ्या चुलीकडच्या भाकऱ्या तो नेत नाही, तो नेतो आनंदीच्या चुलीकडच्या भाकऱ्या. शिवा काका संतापले आणि म्हणाले, पण आये भाकऱ्या आपल्या वाड्यातल्याच जातात ना. आम्ही शेतात मरमर राबतो ना, ते आमच्या घरच्या माणसासाठी, त्या धनगरासाठी नाही. त्यावेळेला रामदास काका तिथे आले आणि आजीची सुटका झाली. 4 दिवसांनंतर म्हणजे परसू परत आल्यानंतर मुंगळ्या आणि रुही आपल्या जमिनीकडे गेले आणि त्यांनी ती कातळाच्या भुशांनी भरलेली जमीन बघितली. मुंगळ्या आनंदानं हसत रुहीला म्हणाला, रुया म्या जिंकलो. आता यो हातचा भुस्सा काढून शान तो बांध उरलाय बघ, त्याच्या बाजूला टाकायचा आणि आपली जमीन साफ करायची. आणि मग रातचा म्या याच्या त्याच्या शेतातली माती चोरून शान आता भर टाकन का 4 महिन्यात माझी जमीन तयार. हे ऐकून रुहीनं आनंदानं हसून कौतुकानं त्या जमिनीकडे बघितलं. तेव्हा तिला वाटलं होतं, या जमिनीत कधी काळी म्हणजे काल परवाच भलं मोठं कातळ होतं, हे आता सांगून कोणाला खरं वाटणार नाही. देवा, त्या दिवशी त्या झोपडीत परसूला आणि राणीबाईला पाहण्याचं हे इतकं मोठं फळ आपल्याला मिळेल याची तिने कधी अपेक्षाच केली नव्हती. आज तिच्या नवऱ्यानं लहानशी का असेना त्याची जमीन असावी हे त्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं होतं. आता तिच्या नवऱ्याच्या हक्काच्या झोपडीत ती आणि रामशा राहणार होते. रुही या विचारात असताना तिला मुंगळ्या एकदम म्हणाला, रुया चल झोपड्याकडं. आणि ते दोघं झोपडीत आल्यावर मुंगळ्यानं एका कोनाड्यात लपवून ठेवलेले रुपये, जी त्या कातकऱ्याच्या बायकांनी आणि किन्नांनी दिलेली त्याची कमाई होती, ते काढले तर ते बरेच रुपये होते. मुंगळ्या रुहीला म्हणाला, चल रुया, आज आपण शिरगुप्पीला जाऊ, दिवाळी साजरी करू. नंतर शिरगुप्पीला जाणाऱ्या एका बैलगाडीतनं तो आणि रुही शिरगुप्पीला गेले. तिथं मुंगळ्यानं रामशासाठी नवीन आंगडं टोपडं विकत घेतलं, रुहीसाठी बांगड्या, एक आरसा, नवीन लुगडं घेतलं. नंतर तिथल्याच एका खानावळीत त्यांनी जेवण केलं. परत येताना मुंगळ्यानं रुहीच्या परवानगीनं एक दारूची बाटली, मटण घेतलं, बरीचशी मिठाई घेतली, रुहीला कुंकवाची डबी घेतली आणि पुन्हा जाणाऱ्या एका बैलगाडीवाल्याच्या हातापाया पडून परत मांजरीवाडीत ते आपल्या झोपडीत आले. त्या संध्याकाळी रुही आणि मुंगळ्या सातमाईच्या वाड्यात भाकरी मागायला गेले नाहीत, तर रुहीनं आपल्या चुलीवर भाकऱ्या केला, मटणाचा झणझणीत रस्सा केला. मुंगळ्यानं रानफुलाच्या मळ्यातनं आणलेली कोवळी वांगी रुहीनं चुलीत भाजली, त्यावर हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून त्यावर तेल ओतलं आणि जेवण झाल्यावर मुंगळ्याने दाणे आणि शेव तोंडी लावत अर्धी दारूची बाटली रिकामी केली. तेव्हा रुहीनीसुद्धा 2 कप घेतली होती. त्या दिवशी त्या दोघांनी पुढचे मनोरथ करत भरपूर जेवण केलं. रुहीनं नंतर आपल्या बकरीपुढे 2 भाकऱ्यासुद्धा घातल्या. नंतर रामशाला घेऊन ते दोघं एकमेकाच्या कुशीत गाढ झोपी गेली. आज रुहीला संसार सुखाची किंमत खऱ्या अर्थानं कळली होती. त्या दिवशी झोपताना रुहीला आठवलं, तिचा बा कधी आपली मेंढरं कोणाच्या शेतात बसवण्यासाठी 10-12 दिवसांकरता दूर कुठे जात असे. तो आल्यावर त्या दिवशी संध्याकाळी तिची आई असाच मटणाचा स्वयंपाक करून ती, तिचे आईवडील आणि भाऊ चुलीजवळ 2 कप दारू मारून जेवत असत. तेव्हाची ती घरची ऊब आज रुहीला तशीच्या तशी जाणवली. रुही त्या रात्री आपल्या नवऱ्याच्या कुशीत रामशाला पोटाशी धरून गाढ झोपलेली होती. साधारण पहाटे तिला ते स्वप्न पडलं. त्या विचित्र स्वप्नात तिने बघितलं, त्या कातळाच्या जमिनीत एक भला मोठा वाडा उभा होता. त्या वाड्याच्या समोरचं दार उघडं होतं. त्या वाड्याच्या पितळी पट्टा मारलेल्या उंबरठ्यावर
ती आपले केस मोकळे सोडून खाली मान घालून बसली होती आणि तिच्यासमोर एक रक्तानं भरलेली टोपली होती. त्या टोपलीच्या आजूबाजूची जागासुद्धा त्या लाल रक्तानं भरून गेली होती. तिने हळूहळू आपली मान वर केली, त्या टोपलीकडे बघितलं, पण त्या टोपलीत ठेवलेल्या पानात काय ठेवलं आहे हे काही तिला दिसत नव्हतं. तरी तिथे जे काही ठेवलं होतं ते तिच्या फार ओळखीचं होतं आणि ती एक असीम दुःखाची भावना तिला सतत होत होती. रुही त्या स्वप्नातच मोठ्यानं रडत असताना तिला दचकून जाग आली. तेव्हा रुही खरोखर रडत होती आणि तिचा नवरा दारू पिऊन गाढ झोपलेला होता. जाग्या झालेल्या रुहीनं ते विचित्र स्वप्न पुन्हा पुन्हा आठवून बघितलं आणि तिला जाणवलं त्या स्वप्नाचा अर्थ चांगला नाही आहे. ती त्या स्वप्नात कोणासाठी रडत होती? परमेश्वरा, तिच्या मुंगळ्यावर तर काही संकट येणार नसेल ना? किंवा बा आणि भाऊ ठीक असतील ना? क्षणभर रुही भयंकर अस्वस्थ झाली. तिने हलकेच उठून मडकीतलं पाणी पिऊन आपल्या नवऱ्याकडे बघितलं, तेव्हा त्या कंदिलाच्या मंद उजेडात तिचा मुंगळ्या अगदी गाढ झोपला होता. त्याच्या तोंडावर एक तृप्तीचं मंद स्मित झळकत होतं, जणू तो सुद्धा कुठलं तरी सुखद स्वप्न बघत होता. रुही हलकेच मुंगळ्याच्या कुशीत शिरली आणि रामशाला घट्ट आपल्याजवळ धरून खरोखर ती ते स्वप्न विसरून गाढ झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी दोघंही अगदी उशिरा उठली आणि उठल्या उठल्या रुही मुंगळ्याला म्हणाली, अहो, आपण जमिनीकडं जाण्यापूर्वी राणीबाईच्या वाड्यात जाऊन त्या सगळ्याचे आभार मानूया का? कारण गावातल्या माणसाशी नेहमी चांगले संबंध ठेवावेत. कोण कुठल्या वेळी उपयोगी पडतील सांगता येत नाही. मुंगळ्याला रुहीचं म्हणणं पटलं. तसं तिथे गेल्यावरती म्हातारी त्याच्या हातावर काही ना काहीतरी टेकवणार होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याच्या शेतातला तो कातळाचा भुसा काढण्यासाठी 2 घमेली आणि एक फावडं हवं होतं, कारण त्या सातमाईंच्या द्वाड शिवानं त्याच्याकडून आनंदी अक्कानं दिलेलं सगळं सामान परत मागून घेतलं होतं. आता पुन्हा तो तिथे मागायला गेला की ती सगळी माणसं तोंड वाकडी करणार होती. म्हणून मुंगळ्यानं राणीच्या म्हातारीच्या पाया पडता पडता असं सगळं मागायचं ठरवलं. जेव्हा ती दोघं दाजी काकांच्या अंगणात पोहोचली तेव्हा कपडे वाळत घालणाऱ्या राणीच्या आईनं त्या दोघांना बघितलं. घाईघाईनं जाऊन इंदू आजीला सांगितलं. तशी पोराला पाजत बसलेली राणी इंदू आजीला रागानं म्हणाली, आजी, आता ती दोघं काही मागायला आली तर त्यांना काही न देता हाकलून दे. चहा पीत बसलेल्या इंदू आजीसुद्धा रागानं म्हणाल्या, राणी, ही धनगराची जात महाचिवट. जर ह्याचं बूड कोणाच्या अंगणात चिकटलं की ते नंतर चिकटूनच राहतं. त्यात त्या मेल्या धनगराचं नावच मुंगळे आहे. इंदू आजी बाहेर आल्या ओरडल्या, धनगरा, मी तुला जमीन दिली, कातळ फोडून दिलं. आता तू तुझं काय ते बघून घे. आणि तुला एखादं स्वप्न पडलं असेल तर ते मला सांगायचं नाही. तुला जे काही पाहिजे ते सातमाईच्या वाड्यावरनं घे. इंदू आजीची सरबत्ती ऐकून रुही पटकन पुढे झाली. त्यांच्या पायाला हात लावत गोड हसत म्हणाली, आजी, तुझा काय पण आमासने न गं. आम्ही तुझा आणि राणीबाईचा उपकार मानायला हत आलो होतो. त्यासनी वाईज बाहेर बोलू, मी त्यांच्या पाया पडतो. दाराआडीनं उभी राहिलेली राणी रागानं म्हणाली, आजी, तिला म्हणाव जा आणि अंबाबाईच्या पाया पड, माझ्या नको. राणीचं बरोबरच होतं. या दोघांना बघितलं की तिचा जीव अगदी तोंडात येत असे. या धनगर जातीवर तिचा विश्वासच नव्हता. अगदी सरड्यासारखे वेळोवेळी रंग बदलणारी ही जात, त्यात त्या मुंगळ्याचे सापासारखे चमकणारे काळे डोळे, तो माणूस कसा आहे हे दाखवत होते. खरं तर आता तिला त्या दोघांचा कसल्याही प्रकारे संबंधच नको होता. तरी ती दोघं काही निमित्तानं तिला वाड्यात येऊन चिकटत होती. त्यामुळे राणीने रुहीला फटकारलं. त्यावेळी रुही आणि मुंगळ्याला राणीचा राग आला, कारण आता त्यांना 2 घमेली आणि फावडं मागण्यासाठी त्या सातमाईच्या वाड्यावर जायलाच लागणार होतं. ते दोघे निमूटपणे तिथनं सातमाईंच्या वाड्यावर निघाले. तेव्हा दुखावलेला मुंगळ्या रुहीला म्हणाला, रुया, माणसानं काय बी व्हावं पण गरीब कवा होऊ नये. मी लहान होतो तवा धरणं असा उष्टा बोलणं खाऊन छान वाढलो आहे. पण मना माझा काय पण वाटत नाही, पण मायापायी तुला पण यो असा बोलणं खायला लागतो, ते माया मनाला लागते. आणि रुहीनं आपल्या नवऱ्याचं हळवं झालेलं मन ओळखलं. चटकन पदराआड घेतलेल्या रामशाला त्याच्या हातात दिलं. तिच्या अंदाजाप्रमाणे मुंगळ्या आपल्या पोराकडे बघून सगळं विसरला होता. रुही आणि मुंगळ्या सातमाईंच्या वाड्यावर पोहोचले. तसं मुंगळ्यानं घाईघाईनं रामशाला रुहीच्या हातात दिलं. ते दोघं आमच्या ओसरीवर आले. आजी आणि आत्या तेव्हा सुपात शेंगा घेऊन फोडत बसल्या होत्या. त्या दोघांना बघताच आजी म्हणाली, मुंगळ्या, आता तुझ्या शेतातलं कातळ फुटलं ना रे.
मुंगळ्या रोही खाली बसले. मुंगळ्यानं रडकं तोंड करून दाजी काकांच्या अंगणात घडलेलं सगळं आजीला आत्याला सांगितलं. ते ऐकून आजी म्हणाली, अरे इंदूचं बरोबरच आहे. आता तिने तुला कातळ फोडून दिलं आहे, आता तू सारखा तिथे जाऊन तिला त्रास नको ना देऊ. त्यावेळी आमच्या आनंदी आत्यानं उठून त्या दोघांना ताक आणून दिलं. मुंगळ्या आत्याला म्हणाला, आत्ता म्हणा ये ताक नको, म्हणा तू 2 घमिली फावडा दे. आजी म्हणाली, अरे यावेळी सगळी अवजारं रामोशांनी शेतावर नेली आहेत. तू काष्ट्या रामोशाकडे जा, मी तुला 2 घमेली आणि 1 फावडं द्यायला सांगितलं आहे असं सांग, तो देईल तुला. मुंगळ्या पुन्हा हात जोडून म्हणाला, आजी या नाके, म्या झोपडा उभारीन तवर तू माना नृयाला भाकर तुकडा देशील ना गो. आजी म्हणाली, अरे मला माझ्या आनंदीसारखी आहे रुही. तरी मुंगळ्या, एकदा का तुझं झोपडं तू उभं केलंस की नंतर तुला बघावं लागणारच आहे. मी काही तुला आणि रोहीला जन्मभर भाकऱ्या देत राहणार नाही हा बाबा. अरे माझी पोरं शेतात राबून भाकरी आणतात, तशीच तू नंतर कुणाच्याही शेतात खप तुझी भाकरी तू आण. आमचा आरा सदप्पा नाही तर लंगड्या किन्ना तुला त्यांच्या शेतात काही ना काही काम देतीलच की. आणि हे बघ, तू असं कोणाच्या दारात जाऊन सतत भाकऱ्या मागत उभं राहणं तुला तरी शोभतं का रे. अरे दारात येऊन उभा राहिलेला 2 दिवसाचा पाहुणा असतो आणि सतत अंगणात उभा राहिलेला भिकारी असतो, हे लक्षात ठेव. तसं मुंगळ्या खजील झाला आणि म्हणाला, आजी एकदा का माया झोपडा उभा राहिला ना, मग माई भाकरी म्याच आणीन. हे ऐकलं आणि आजी हसली. नंतर आत्यानं दिलेलं ताक पिऊन भाकऱ्या उसळ घेऊन ती दोघं आपल्या झोपडीकडे गेली. तेव्हा आता आपला लवकर भाग्योदय होणार आहे याची काही कल्पना त्या बेवारशी मुंगळ्याला नव्हती. श्रोते हो, हे दगडफोडीचं प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे मुंगळ्याचं दुर्दैव का मुंगळ्याचा भाग्योदय. ह्या प्रकरणाचे भाग सुरू होतील उद्यापासनं दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. त्यामुळे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे चॅनलवर या प्रकरणाचे भाग अपलोड केले की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पहिल्यांदा. भेटूयात उद्यापासून परत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.